असं होते मला कधीला पाहिजे घर बसल्या काय आपत्ती येईन आजकाल काहीच सांगत नाही. म्हणजे आता आपल्याला वाटलं होतं का असं होईन म्हणून की बा आता आपल्याला वाटते की डबल पैसा होऊन राहिला आपला. मोठ्या आशेनं मोठ्या आनंदानं झोपलो आपण. सकाळी उठून पाहतो तर केलं एक आणि झालं एक. अंदर जायची पाहिजे आली आपल्यावर म्हणजे पैसे तर गेलेच गेले. आता आपल्याला म्हणजे जर का अंदर अटकलं असतं ना आपल्याला बाहेर यासाठी अजून पैसे लागले असते. जमानत घ्या टमकं करा नावाची नामुष्की बी अजून सट्टा बट्टा लावणार लोक आहेत बा असं आहे तसं आहे. जाऊ तर शेवटी बा शांताराम घनघणीनं बाजी मारली बाकी. सगळ्याला वाचवलं खरोखर धन्यवाद. नाही चांगलं झालं आता शांतारामची खरोखर म्हणलं उपकार आपण जन्मभर विसरणार नाही. तर म्हणलं हे बा आता जेवाचं पाहा लागलं आता भुका लागली आपल्याला सगळ्याला. आता सगळे मंडळी आहोत आपण. लक्ष्मण म्हणलं काही मेळ बसं म्हणलं चांगलं बनू म्हणा भाजी घ्यायची आहे मस्त. तंदूर रोटी गिटी बिलकुल फर्स्ट क्लासमध्ये आलेत ना. आलो भाऊ ढेमोर नाके देऊ का आवाज त्याला. अरे इकडे आलो भाऊ घ्या ऑर्डर घ्या म्हणलं सगळ्याची. बोला काय झालं मग ते काय डबल भेटते का नाही म्हणलं आम्हाला. हो आमचे आहेत ना बा पैसे काय झालं त्याचं. जाऊ दे ना बा गेले आता विषय काढू नको ते. जाऊ दे फसलो होतं आपण निपटलं ते आता. ते आता डबल तर नाही सिंगल गेले आपले. बाकी एक सांग आता सगळ्याचं मस्त जेवण बनवायचं आहे आपल्याला. बिलकुल सगळ्याच्या थाल्या बनवू आणि लवकरात लवकर जेवणाची व्यवस्था तिकडे मागच्या साईडनं करून टाका सगळ्याची. बरं ठीक आहे सांगतो ना अलबदे गलबदेले. हो किती प्लेटा 9 प्लेटा समजा नाही का. हो 9 थाल्या लावून आहे. हो चला तुम्ही बसा मागच्या साईडनं अर्धा घंट्याने होऊन जाते ओके. हो बस सांगतो मी त्याला. लवकर करू म्हणा जास्त टाईम नको लावा. त्याला जा लागते आता. जा लवकर जा. झालं म्हणलं हे आता 4थं सिलेंडर होतं हेही सरलं आता. लक्ष्मण भाऊले म्हणून थकलो म्हणून अरे लवकर जा लवकर आणा. पण पहा आता शेवटी आता 4थं होतं ते खलास झालं. काय गोष्टी चालू आहे साड भाऊ. ते लवकर करा म्हणलं 9 थाल्या लावा लवकर. हो आपले रापूरवाले लोक आलेले आहे का नाही. हो मागच्या साईडने येऊ द्या पटपट. घेऊन या काय झालं ते ऑर्डर देऊन दिली यार. इकडे ते सिलेंडर आहे का नाही हे तर पहा पहिले. गॅस गेला नाही ज्या तिकडे. पाणी नाही गरम करणं झालं तर ते गेला. 4था सिलेंडर होता ते तुम्हाला सांगून राहिलो 2 दिवसापासून आणा 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 आणा. तुम्ही आपले हालगो मालगो करता रामपूरहून येता येत ना. निरा म्हणलं चाटा मारून राहिले. आता हे काय करायचं आता आम्ही काय स्वयंपाक करायचा आता. म्या का सांगितलं ना सर का म्या सांगितलं त्याले. आता एकच राहिलं म्हणलं सिलेंडर. हो ना म्हणे नंबर लावला. आता काय करता मग. काय हातावर हात बांधून बसा लागणार आता. काय दुसरं काय ते राईस शिजलेला आहे फक्त. आणि बाकीचं काय आता हे सगळं तयार केलं तर मटेरियल. आता म्हणलं पटापट कामी लागा. कायचं आता हे सिलेंडर गेलं. झालं मग आता संध्याकाळी धाबा बंदच ठेवणार वाटते नाही. पाहतो बा मी विचारून लक्ष्मण रावले त्याला म्हणतो गॅस गेला आता काय करा सांगा. त्याला म्हणा भेटन तर पहा म्हणा कुठं त्या गाडीवाल्याला फोन लावा म्हणा राजा 3 दिवस झाला नंबर लावला म्हणते. येऊ द्या ना म्हणा इकडे फटाफट काय बंद करायला लावता का म्हणा. सांग लवकर जा. आला का दिली ऑर्डर गिटर दिली. ठीक आहे आम्ही बसतो मागच्या साईड ना. चला शिलो चला. अरे लक्ष्मण भाऊ ऑर्डर कायची राजा ते सिलेंडर संपले ना तुम्हाला 3 दिवस झालं बा. हो एकच राहिलो. तेही गेलं आता काय करावं. सिलेंडरच नाही तर स्वयंपाक करावं काय याच्यावर. तर मावीन तर जिथं जा तिथं तसंच नाही का. हो ना काय करा काय गिरे म्हणलंच खराब म्हणलं लागत. अरे काय आता सिलेंडर सरलंच का तुमचं काय लक्ष काय कसं बे हे. आता काय सांगा तुम्हाला हे आपले कमर्शियल आहेत का नाही सिलेंडर भेटणं मुश्किल झाले आता. हो ना आता घरगुती तरी चालू आहे समजा. हो पण आमचं मोठं पंचायत झालं व्यावसायिक लोकांचं. हो ना आता मला 2-3 दिवस झाले. हो आता मी म्हटलं एक आहे बा आपल्याला तोपर्यंत येईन. अजून आलं नाही आता. हो पाय तुम्ही फोन लावून दिले. हो 1 मिनिट गाडीवाल्याला फोन लावतो नंबर आहे ना आपल्याजवळ. हो काही येते म्हणतो बा काय माहिती आता हॉटेल बंद करायचे पाहिजे. बापाच परिस्थिती खराब झाली मग आता नाही का. मग आता हे अशानं मग जर समजा असे सिलेंडर नाही भेटले मग हे आता हॉटेलला चालन कशी मग कायच्या भरोश्यावर स्वयंपाक करणे. आता तुम्हाला काय सांगता पुण्या मुंबईच्या तिकडे खानावळी बंद पडून राहिला. मग मोठमोठे हॉटेल आहे ना मोठा प्रश्न निर्माण झाला. आता करावं काय मग सिलेंडरच नाही तर आता काय स्वयंपाक करतील ते. बा सांगतो तुम्हाला अजून का 8 दिवस जर पुरवठा झाला नाही ना अशी गंभीर परिस्थिती होणार आहे. आपलं खेड्यातलं तरी एक टाईमला बा इंधन आणतील कशाची चुला पेट होती. पण शहरातनी काय आहे चुला आहे का काय राहिलं. मग आपल्या खेड्यातलं असतं आता चुला राहिला नाही. तर तिकडे काय गंभीर परिस्थिती आहे. मग आता तेच तर आता मी म्हणलं होतं गाडीवाल्याला ते म्हणे आणतो म्हणे. पण अजून 3 दिवस झाले आलाच नाही ते. पाहतो मी त्याला फोन लावून काय म्हणते काय नाही तर. पण मोठे गंभीर परिस्थिती होणार आहे आता. मला तर वाटते चाले लागते काय म्हणते आमच्यासारखे हॉटेल आहे. बाबा आता कसं रे बा पाय मग आता काय त्याला फोन लावा गाडीवाल्याले. हो ये म्हणा बा कसं तरी आमचं आता उपास राहिले आम्ही. हो ना आता काय नसतंच काम झालं बा हे युद्ध तिकडे सुरू ना आपल्या तिकडे वांदे येऊन राहिले. हो ना लावा फोन आता काय म्हणते तर. हो ना घरच्या बुकिंग करावं लागेल बा आता नाही तर अजून सरलं की आपत व्हायची नाही का. हो घरच्याची काय परिस्थिती आहे घरचे भेटते ना मग सिलेंडर. घरचे भेटतात ना पण लोक का नाही हो ज्याला गरज नाही ते बी भरून ठेवते. हो मग त्याच्याला ते काय मागणी वाढते तिकडे आणि मग काही सिलेंडर आपल्याला भेटत नाही. हो ना 21 दिवसानं 25 दिवसानं म्हणते आता. हो 25 दिवसानं दुसरं सिलेंडर भेटते. आज भेटलं तर 25 दिवस तुम्हाला भेटणार नाही. अशी परिस्थिती आहे म्हणजे घरगुतीवाल्याची. तसं तुम्हाला रेग्युलर भेटून राहिलं तसा काही विषय नाही. पण आमचं व्यावसायिकवाल्याचं कमर्शियल सिलेंडरची वांदी झाली आता. पाहू आता काहून की ते यस्मा कायदा लागू केला ना त्याच्यातनी कसं जास्तीत जास्त ग्राहकाच्या आपल्या जे हे असते हो महत्त्वाच्या जे गरजा आहे ते पूर्ण करण्यासाठी हे बाकीचं सिलेंडरचा पुरवठा करत नाहीत ते. हो म्हणजे आरोग्य झालं दवाखान्यानं आपल्या घरगुती सिलेंडर हे भेटते तर पण आमच्या व्यावसायिकचे भेटत नाही. हो तर म्हणून आता काय होते काय माहिती आता. हो काही आता युद्ध बंद होते काही काय होते तर. हो पाहतो मी त्याला फोन लावून त्याला म्हणतो पाय म्हणतो बसते का बजेटला. हो नाही तर ताला म्हणून घरीच जायचे पाहिजे. तुम्हाला आवाज देताय तुम्ही चालले पुढे. म्हटलं आमचं सिलेंडर आलं का म्हटलं. खादोडे यायचं मानमोडे. आम्ही नंबर लावले होते ना 3 दिवस अगोदर. अजून आमचं आलेलं नाही म्हटलं.
मावशी मेसेज येते ना त्याचा, मेसेज आला नाही का तुम्हाला? मग 2 दिवस थांबा लागणार अजून तुम्हाला. आता हे यायचं होतं या घरवाल्याचं, यायचं दिलं आम्ही. पण आता 3 दिवस झालेत ना, SMS आता आमच्या घरच्या मोबाईलवर गेलेला असेल ना, तर आम्हाला वाटलं गाडी दिसली बहुतेक असं ना. नाही सध्या नाही आहे तुमचं 2-3 दिवसांनी येईन आता. कमीत कमी 4-5 दिवस लागतील आता ते नंबर लावल्यावर. पण भेटते. टेन्शनचं काम नाही आहे, भेटते म्हणजे भेटते. ते दादा आम्ही का आता हॉटेलचं बोलवा, घरी सिलेंडरच नाही तर काय करा, म्हणलं चहा तरी करणं होते का शक्य? गॅस शिवाय आमची दुसरं काय? कोणत्या आधी उद्या तुम्ही गॅस सिलेंडर आणा बाबा आमचा. तेच म्हटलं चला म्हटलं आणा तुम्ही उद्या कोणत्या आधी आणा. पण आता वरूनच माल नाही तर जास्त तर आम्ही काय करणार? मागणी वाढली दुनिया भरायची. हॉटेलवाल्याला देणं बंद केले ना आम्ही. काय करतात आमचं आम्हाला माहिती. मग लोक आमच्या अंगावर येतात, आमचं आम्हाला माहिती काय नाही परिस्थितीचं. तर तुम्ही बा उद्या किंवा परवा येऊ शकते तुमचा. ठीक आहे, तारीख बाय तारीख आहे तसं. OTP येते असं तसं सगळं क्लिअर काम आहे, काही टेन्शनचं काम नाही. हॅलो, हां बोला कोण बोलता? हॅलो लक्ष्मण किरकिरे बोलतो म्हणलं, लक्ष्मण धाब्यावरून. म्हणलं काय आमचं सिलेंडरचं काय कमर्शियल सिलेंडर अजून आलं नाही म्हणलं. वाटच पाहून राजा, धाबा बंद करायची पाहिजे ना आमच्यावर. शेवटचं सिलेंडर तर तेही सरलं आता. म्हणलं काही येऊन राहिलं ते. 3 दिवस झालं ना राजा बुकिंग केली. दादा हे बा तुम्ही कसं व्यावसायिकवाले डोक्सर नका आमचा. सध्या तुमचा वाटप बंद आहे. कमर्शियलचे गॅस वाटप बंद झालेलं आहे सध्या. कारण की इकडे घरगुती लोकांना कमी पडून राहिले. तुम्ही कुठे आता मधामध करून राहिले बा. म्हणलं हे बा सिलेंडर नाही आहे सध्या, आता अजून वरून आदेशेपर्यंत काही खरं नाही बा. सध्या मी काही सांगू शकत नाही. मग आता हे का उपाशी मारता का लोक राजे इथं जेवायला आले माझ्या धाब्यावर? मी वाट पाहून राहिले सिलेंडरची 2-3 दिवस झाले. मग आता कसं काय करा म्हणलं ते लोक मारतील ना आम्हाला. दादा मी काय करणार आता? मी काय कंपनीचा मालक खाऊ तिकू ना, तिकून जे आलं आदेश तसं आम्ही वागा लागते आम्हाला. मग आता आम्ही काय करणार? मालच नाही त्याचा. नाही ना असं नका करू ना. एखादं तरी पाणी एखादं शिलाल बोला बरं. यायचं बोला भाऊ दादा, 1 मिनिट बोला बरं. कोण आहे दुसरं? बोला द्या फोन द्या. कायसाठी? बोला भाऊ काय म्हणता? शिवलालजी टोयगुडे बोलतो म्हणलं, विदर्भ तालुका अध्यक्ष इचुकाटा संघटना. काऊन सतन कोण राहील म्हणलं? काऊन सिलेंडर कोण नाही देऊन राहिले तुम्ही? लक्षण बोलले असं बरोबर नाही. बाजूच्या हॉटेलवाल्याला तुम्ही देऊन राहिले, यायला कोण नाही देऊन राहिले म्हणलं? काही दुश्मनी आहे का याची तुमच्या संग? दुश्मनी म्हणजे अरे वा कायची दुश्मनी वा? अरे सिलेंडरच नाही तर कुठून देणार? कोणाला दिला म्या? अरे कोणालाच नाही, वाटपच नाही ते. फक्त घरगुती चालू आहे फक्त. अरे हो ना, सगळं माहिती आहे ना आम्हाला. काय आजच माहिती आहे का आम्हाला? मग तिकडे युद्ध सुरू आहे, इकडे तुटवडा पडला, सगळं माहिती आहे आम्हाला. पण मी काय म्हणतो, थोडेसे काय 200 शिल्लक घ्यायचे. लक्ष्मणराव किरकिरे साधा माणूस आहे, ॲडजस्ट करून टाका का? तेच म्हणलं कसं आहे, मी आता एवढा मोठा माणूस आलेला इथं जेवण करायला. याच्या धाब्यावर आता म्हणजे गॅस गेला म्हणते. मग आम्ही काय इकडे उपाशी मारायचं का? म्हणून म्हणतो तुम्ही इथं या लवकर. किती रुपयाचं असते सिलेंडर? 200-400 रुपये शिल्लक घ्या द्या. 2,500-3,000 रुपये देऊन टाकतील ते. लवकरात लवकर इथं अर्जंटमध्ये घेऊन या. काय तुम्ही राजा कसं काय बोलून राहिले? अरे सिलेंडरच नाही ना. 1840चं आहे, तेवढ्यातच आम्ही देतो ते कमर्शियलचं. त्याच्यापेक्षा रुपया शिल्लक नाही पाहिजे. पण आता नाहीच आहे माल राजा. अरे बा सगळं चालू आहे ना ब्लॅकमध्ये. बा कोणती गोष्ट भेटते मग? तुम्ही बा 500 शिल्लक घ्या म्हणून राहिलो तुम्हाला. ब्लॅकमध्ये टाकून द्या, काही विषय नाही. मग आम्ही काय दुसरे परके माणसं आहोत आम्ही? या तुम्ही लवकर, आणून द्या लवकर. कसे काय बोलता हो तुम्ही? अरे ब्लॅकमध्ये म्हणजे कुठं ब्लॅकमध्ये भेटून राहिलं? तुम्ही पाहा कुठं भेटत असेल तर माझं नाही भेटत. तुम्ही जाण पा. ठेवतो फोन मी. ठेवलाय त्यानं पा. हाय तुम्ही म्हणे ब्लॅकमध्ये भेटते, कुठं भेटून राहिलं? बाबर नाहीच म्हणते ते. हो ना, पण पाहिलं मी गोटा मारू लागला. आता ब्लॅकमध्ये दिलं असतं तर आपलं भागलं असतं ना. पण नाही म्हणते का नाही का? आता काय जाऊ दे मग. आता काय कसं काही असं ना, काही का खिचडी काही मसाला भात इथे काही बनवला असेल ना, ती असं ते आणा बा. काही असं राईस गीस. हो राईस आहे म्हणा. आणू का मग ते 1-1 प्लेट? घेऊन ये आता. काय करतं पाहू मग आता काय करायचं काय नाही तर. जाय तेवढं आहे तेवढं घेऊन ये. काय राईस शिजवला म्हणता ना, आणि ते लोणचं घेऊन सांगा अंधार असं तेल टाकून आणजा. जाऊ तिकडे. सांगा आता काय करा मग. आता धाबा आता बंद करायची पाहिजे का मला? कोणी आलं तर म्हणून लगा थालीन काय लावू आता? झालं का नाही बंद? लावा लागतील कुलूप. हो ना, पण मग आता काय त्याला इलाज काय आता? आता लाकूड आहे बा. आता लाकडं आणलं लागेल तुम्हाला. चुला पेटवा लागेल, सुरू करावं लागेल. दुसरं काय इलाज आहे आता तुम्हाला? आता नाहीच म्हणते सिलेंडर तर. काय करायचं? चुलान गेला आता जमते का ते? सगळी सिस्टीम आता सिलेंडरवर काम आलं. मग काय गॅस आहे, सगळ्या व्यवस्था आहे, सगळी सिस्टीम बदलली. भट्ट्या बंद पडल्या. आणि आता हे गॅस नाही म्हटल्यावर आता हे चुलखंड कसे काय आता तयार करा? आमची आचार्य करते तरी का त्याच्यावर? मग आता हे बंदच करायची पाहिजे मावर. मला तर वाटते बा आता. पाहू आता काय होते कसं होते तर. जर आलं लवकर तर ठीक, नाही तर धाबा बंद ठेवतो आता. बापा बंद ठेवावं लागते मग. नाही हो का? पाहा मग आता काय यायची कामधंदे बंद पडन. तू या बी आता धंदा चौपट. म्हणजे सगळं सिलेंडरवरच कामाला आता नाही का? हो ना, म्हणजे माणूस कसा सिलेंडरवर काही येईन. हो याचा नियमच नाही रे बा. पाय बरं आता साधे 2-4 दिवस 8 दिवस युद्ध चालू नाही झालं तर इकडे म्हणलं सरे म्हणजे देशावर परिणाम झाला याचा. लग्नावाले हे ते काय मोठा घोरच होणार आहे बा. तारका पुढे आता एक तर आधीच तर जुटून नाही राहिलं लग्न. कसे जुटले तर याच्यात गॅसचे प्रॉब्लेम. कॅटरसवाले म्हणून मी कायच्यावर करू? मोठं घरावर कुठे साहेब हार टाकान घरी जायचीच पाहिजे वाटते. कठीण परिस्थिती आहे. हो जाऊ दे आता काय घरचे आता बचावून ठेवावं लागेल बा. सांगा लागेल बायाले जरासं वापरून बचावून वापरावा, नाही तर इंधन काळी आणाची सोय ठेवा लागेल. सांगा शिवलाल भाऊ आता कसं काय? आता चुला पेटवतील का बाय? मग काय कुठं राहिला चुला कुठं राहिलं इंधन? मग काय तर सगळ्या सवय झाली आता गॅसची. कोणी काय चुला पेटवत नाही. काही करा जमाना करा, पण गॅस आणायला लागणार आपल्याला. म्हणून म्हणलं बचावून वापरा. कसं आता 8-10 दिवसात जर निपडलं तिकडलं तर ठीक, नाही तर बस रामकृष्णावरी जा आता. काही व्हायचं नाही का? जाऊ द्या. चला आलं म्हणलं जेवणाचं. चला 1-1 प्लेट भात खाऊन चालेल जो. चला बसा टेबलवर चला. म्हणलं लक्ष्मी भाऊ काय बोलावलं म्हणजे इथं? काय होतं बा? काय साठी बोलावलं?
काही नाही म्हणलं ते आता गॅस सिलेंडर का नाही आहे हो तर आता इथे येऊन काय बसता तुम्ही माशा मारता का उद्यापासून आपला धाबा बंद करून राहिलो मी हो ज्यावेळेस आता आपल्याला गॅस सिलेंडर उपलब्ध होईल हो त्या दिवशी आता सुरू करून देऊ हो आजच्या तारखेने आता तुम्ही तारीख लिहून ठेवा हो आजपासून आपला धाबा बंद आहे हो ज्या दिवशी बोलावीन त्या दिवशी कंटिन्यू सुरू करू बाबा मग आता कुठं जाऊ मी कसं काय करा काय का आता काय सुट्टी देऊ राहिले का आम्हाला मग आता करावं काय दिले हो मग तुम्हाला इथं कधी काय रिकाम बसून ठेवू का मी काय तर पगार काय देऊ म्हणलं पण आता हे रोजगारच गेला ना आमचा असं जर समजा नाही भेटलं 15-20 दिवस का उपाशी राहू का म्हणलं आम्ही सांगा भाऊ याच्याच भरोशावर आमचा आहे राजू सांगा भाऊ काय करावं मग पुन्हा अलबती गलबती सगळं बरोबर आहे तुमचं पण मी आता बसाचा पगार देऊ का सांगा बा तुम्हाला म्हणून म्हणतो 2-4 दिवस 8 दिवस वाट पाहू आपण काही ना काही परिस्थिती मार्ग निघणं त्यानंतर सुरुवात करून देऊ तोपर्यंत आराम करा आता त्याला इलाज काय ते बरोबर आहे बरं तुमचं नाईलाज आहे शेवटी हो काही हरकत नाही 2-4 दिवसानं काय होते पाहू आपण परिस्थिती नंतर मग सुरू करू नाही तर मग काय होईल तर मार्ग काढूच त्याच्यावर हो ठीक आहे मग चला कुलूप मारून देतो चालले जाऊ घराकडे चला मग आता अलबती गलबती या तुम्ही सासरवाडीला जा जराशे फिरून या आहे ना आता तुम्हाला कसं चान्स भेटला मला एक प्रकारचं जे भेटते ते संधी करून घे त्याचा फायदा करून घेत जा आता तुम्ही सासरवाडीला जा मस्त 2-4 दिवस आराम करा आणि चालले आहे तिकडे हो जाऊ तिकडे मी फोन करतोच तुम्हाला एक दिवस काही झालं की तसंच करावं लागणार आता सासरवाडीलाच पाहायला पडते नाही का चालेल जाऊ मग उद्या बरं ठीक आहे मग आता हो मारा आला मग चला घराकडे झालाच नाही का चहा अजून अन्न लवकर मला जा लागते ना वावरात लवकर आण लवकर जाऊ दे मला फटकन हो ना हे चहा मांडला फटकन गेला गॅस हो आता म्हणलं त्या वावरातला गॅस आणला होता खोपडीतला हो तर तेही गेला तर आता तुम्हाला सांगून आहे नंबर लावा ते पुस्तक नाही दिसे लावला होता का नंबर तुम्ही अजून सिलेंडर आला नाही गाडी नाही आली गावात आता अरे त्याच दिवशी लावला ना फोन म्या 4 दिवस होऊन राहिले ना मग आलाच नाही का अजून गॅस ते दुपारी आला नाही का आज? नाही ना आलाच नाही ना वाटच पाहून राहिला मी मला वाटलं जाते आता हे गेलाच ती शेवटी मग आता काय करायचं आता काय स्वयंपाक करावं कसं करावं म्हणलं आता काय म्हणजे अरे चूल पेटो 3 इटा घे आपले इंधन काढी घे आणि आपलं पेटो आता काय दुसरा काय इलाज आहे त्याले आता का घासलेटर राहिले का कोणतं काय आहे आता बाबा भले सपोर्ट नाही तुम्हाला चूल मांडण हिंद नाणं असं करून तसं कर तुम्हीच करा ते माझ्या नाही म्हणलं ते हो गॅस आणा तुम्ही 1-2 दिवसाच्या बोलीनं कोणाची इथून आणा कारण की आता येतेच आपलं 1-2 दिवस लोकांची तर 2-2 गॅस आहेत आपल्या इथं आहे म्हणा 2 पण आता दोन्ही गेले आपले आता आपण लोकांना भाजीपाला देतो कोणतं काही देतो मोठेपणा करतो मग आता 1-2 दिवसासाठी एखाद्याला गॅस मागून पाहा येतेच म्हणा माझ्या 2 दिवसात लेगाचं मागणं फागणं मला कोणाला मागावं नाही वाटत हो कोणाला मागणं आपल्याला हात पसरायची सवयच नाही हो आपले धडधड चूल पेटवायची आपला स्वयंपाक करत जाय तिकडे 2 दिवस पहिले का नाही अशीच परिस्थिती होती पहिले मग काय स्वयंपाक गॅस नव्हता तर का केलं नाही का लोकांना ते काय कोणता चूल फुक्या मग सऱ्या डोळ्यातली झुपट सऱ्या डोळे खराब झाले तर सऱ्या बायला ऑपरेशन करायला लागले डोळ्याचे माय म्हणलं माझ्याने होते तुम्ही आता एखाद्या कंदिलाबाची 2 सिलेंडर आहे ते शांताराम भाऊजीत आहे सरपंचाच्या घरी 2 आहे त्याला म्हणा एकदा म्हणा 2 दिवसापुरतं हो काय पाहतो मागून मी आता काय तुम्ही काही अशी कामं नको करत जाऊ हो ना तर काय लोकांना मागायचं काम नाही पडलं पाहिजे काय आपलं आपण निपटलं पाहिजे पण मग आता आपण लोकांना देतो तरी मग आपण मागून नाही पाहू एखाद्या ती परीक्षा पाहा कोण देते आपल्याला तर गड्ड्याच्या गड्ड्या देते ना पालकाच्या मेथीच्या समाराच्या थैल्या भरू मग आता आपण मागायचं तर काय झालं हो पाहतो हो जा तुम्ही पाहतो लक्ष्मणची इथं असन तर हो त्याची इथं 2-3 सिलेंडर आहेत हो दिलं एक हो येतो मी तसं तर काय आता मागावं नाही वाटत पण आता ते तो आचन जा लागू राहिलं मुले हो ठीक आहे ते कसं काय म्हणलं गाडीत नेलं तर तुले ते काय निपटलं मग प्रकरण हो लोक आले होते धाब्यावर आता लक्ष्मणरावच्या काय निपटलं का म्हणलं ते काय तर निपटा लागलं ते मग काय तर 61,000 रुपये भरून हेल्मेट द्यायची पाहिजे मग हो आता इंका आता लक्ष्मणरावला केलं ना मी फोन बा हो यायला बोलावलं तर सत्कार करायला या म्हणलं लवकर सगळे जमा करून राहिले होते ते पण आता कसं आपण लडपड केली असं आहे तसं आहे असं करून आपलं निपटनापट झालं ते हो डबल असे कामं करू नका म्हणे लिहून घेतलं मापासून रवाना केलं हो काय करता मग आता शेवटी गावकऱ्यासाठी करायला लागतील तेवढं नाही तर आता 1,04,000 रुपये मी भरून द्यायला तयार झालं तो सगळं झालं आणि अचानक सगळे धाड पडली काय करा 9,000 तिकडे तिकडे अशी परिस्थिती आली मावर काय माहीत बा काय खरं काय खोटं नाही काय हो मला तर काय समजत नाही हो म्हणा हो काय आता मी तुम्हाला काय सांगा लक्ष्मणराव हो आलं तो कायसाठी बसलो गोष्टी सांग बरं एखादं सिलेंडर आहे का म्हणलं भरलेलं म्हणजे कसं आहे माझा नंबर लावलेला आहे हो आता 3-4 दिवस झाले बी बहुतेक उद्या येऊ शकते ते आणि आता घरी चहा मांडला तर ते गॅस गेला हो तर म्हणलं थांब येतो मी हो तर म्हणलं आहे का भरलेलं मग एखादं सिलेंडर सांगा आता नाही का मोठी आपतच आहे बा शांतराम विचारायला काय आलं तिथं हो ते नाही बा तुमच्या आधीच विषय काढला मग सिलेंडर आहे का एखादं मी आलं कुठं सिलेंडर आहे हो एक आता आलं भोल दिलं म्या माहिती 2 होते तर एक भरलेला एक रिकाम आहे हो आता मीच आता नंबर लावतो ते आता समजलं ना आज तर आम्हाला धाबा पण ठेवा लागला मग काय सिलेंडरच नाही बापा म्हणजे शांताराम काय घरी नाही घरी आता किती आपत झाली सांगा आता नाही का घरावर कुठे वा मी काय म्हणतो कधी लावायचे बघा त्याची 2 आहे ना म्हणतो 2 आहे त्याची तर नाही असं का मग पाहा लागणार देत नाही पण ती बुडारायची लय कसं आहे लय बारीक पाहणारा माणूस आहे देणार नाही पण ती
तसा तर देतच नाही ना हो. त्याला कसं भरायचं केवढ्याच घेतलं बा ते म्हणा 840चं 900चं. हा अरे म्हणा 1000 घे ना म्हणा. 100 शिल्लक आले तरी हे बा देते ते. त्याला वाटते जाऊ दे रे बा कसे 100-200 शिल्लक येऊ राहिले. असं आहे ते बघ अशाच मागा लागत असते. बरं तसं कर लागत ते नाही का 100 खांड शिल्लक जर दिले तर देते ते. आता यायची तर नाही ना. पण आता घरी स्वयंपाक करावं तर काय ज्यावर करा. पाहा लागेल तिथं मेळ लावून जरा असं नाही का. तो आहे तर नाही झुंबर काशीनाथ तुमची इथं नाही का एक हाय वाटते डबल आहे तुमची इथं. नाही हो आमच्या इथं कुठे डबल एक सिलेंडर बघा ते बघा ते योजना आणली होती त्याच्यात भेटलेला आहे ते उज्ज्वला हो बाकी काय. का बरं पाहतो मग आता हो पाहतो कंदील बुड्यावर 2 आहे नाही का. ठीक आहे मग हा येतो मग पाहतो काय म्हणते तर. आहे का नाही आता भानू सांगून राहिला 10,000 रुपये गेले जेलात जायची पैसे आली म्हणे. हो ना तेच आता गुंपाबुडी म्हणे नसते बा तुमच्या जन्म पैसे दिले म्हणे. टोटो करत गेले आता मग मी बाबा आम्हाला काय आम्ही थोडी म्हणलं तुम्ही लावा म्हणून. नाही म्हणे कंदील बुड्यानंच म्हणलं म्हणे तुम्ही शान आहे का नसं आहे का तसं आहे म्हणून मी म्हणे पैसे लावले म्हणे. गेले म्हणे माझे पैसे आता म्हणे कोणा द्या म्हणे भरून ते मी आम्ही काय द्या बाबा आता सांगा आता तुम्ही लावले आम्ही काय करू. आपणच कमाल झाली आता सांगा. आता आपण म्हणलं का तिथे अरे म्हणलं म्या लावले बा म्हणलं 10,000 रुपये तुम्हाला लावायचे आणि तुम्ही लावा. आता त्या बुरीने लावले तर आपण काय करणार. आम्हीच तर आता आमचं आम्हाला माहिती कसं काय निपटून आलो त्याचं. जेलात जा लागलं असतं ना म्हणा गुंपाबुरीने म्हणा काय रे म्हणा जास्त हे करू राहिली. 10,000 रुपयासाठी गेले ते गेले चालते म्हणा अजून 50,000 गेले असते म्हणा घरून मग. पण तुम्ही म्हणलं त्याले म्हणे मी 10,000 लावले तुमची शान आहे का मग त्याच्यानं मी लावले म्हणे असे म्हणे ते तुमच्यावर बोललेला तिनं. जाऊ द्या आता जे झालं ते झालं आता अशा भानगडीत पडलो का म्हणलं. गेला म्हणलं कुचे चालले आपले घबाड खाली करून राहिले तुम्ही. याला 10,000 दे त्याला 10,000 दे. म्हणलं आता हे बंद करा तुमच्या आता मुकाड्यानं आपले कामं करत जा. मुकाड्यानं 2 टाइम जेवत जा. आता जेवायची गोष्ट काढली हो. आता ते धाब्यावर अशी परिस्थिती आली धाबा बंद केला लक्षानं हो. गॅस पाई हो पाहिजे म्हणलं जरा गॅस समावून वापरत जाय म्हणलं. सकाळी आंघोळ्या आपण करतो ते पाणी गरम करतो काही गरज नाही ना आता एवढं ऊन तपून राहिलं. काही पाणी गरम करायचं नाही हो. 9 वाजता आंघोळ करायची जरासं पाणी कोमट झालं की म्हणजे कसं गॅस वाचला पाहिजे हो. सकाळचा चहा बी आपला पटपट जास्त वाया नाही जाऊ द्यायचा. स्वयंपाक बी 2-3 भाज्याच्या जागी एकच भाजी करायची. कारण की तुला माहिती आहे का काय परिस्थिती आहे गॅसची तर. तिकडे युद्ध सुरू आहे म्हणते हो. त्याच्यानं गॅस भेटणं मुश्किल झाले. 8-8 दिवस नंबर नाही लागत. 21व्या आणि 25व्या दिवशी गॅस येऊ राहिला म्हणते म्हणून म्हणलं जरासं समावून वापरा आता हो. एक तर आपल्या इथं नाही वावर ना कोणतं इंधन ना काडी ना काहीच ना आता बचावूनच वापरा लागून. एक तर पहिले 2 गॅस होते तर बरं होतं. आता एक गॅस आपण कापला ना आणि त्याच्यात आपला माल ठेवला आणि ते त्याला फरची खाली घालू. आणि आता ही एका सिलेंडरच्या भरोशावर गेल्यावर आपल्याला समजते का किती राहिला किती नाही तर. नंबर लावणे नाही समजा आणि काही सरण ते नाही समजा विनाकारांची कामं आता हो ना. पण ते आता गॅस आता आहे म्हणून तर ते आपलं एवढं मोठं माल वाचला नाही तर आता लोक घबाड काय झालं असतं. मग काय तर कोणाला दिसलं तर कोणी तर काही त्या गॅसमध्ये आहे आणि ती फरशीच्या अंदर ठेवलं म्हणून बचव नाही ती. मग किती कमाई झाली त्याच्यावर आपली जाऊ द्या आता वाढ म्हणलं आता काय जेवणाचं आहे काय केलं असेल ते चला आता. अरे कंदिलाबाजी आहे का घरी आहे का म्हणलं कंदिलाबाजी. देवदस का काले म्हणलं पायदा ती ईट भट्टी जाय बहुतेक नाही का हो. पायदा म्हणलं त्याच्यातही जरासं लाईनी पाटील काय म्हणते मग. लाईनी पाटील म्हणे बाबा विचारून सांगतो म्हणे हो ना. त्याची 10 लाख माय 10 लाख आणि यायचं जमीन हो. पाहून अजून त्याच्या बाबाचा निर्णय आला नाही ना हो. आता लाईनी पाटील विचार सांग हो काय म्हणते ते पाहिजे दस आवाज देते येईल. या ना अंदर या ना या दरवाजा उघडा सांगते लोटा बोल म्हणलं तिथं असं काय आता तू म्हणे तेच खरं झालं राजा हो. आमचे पैसे डुबले डबल तर विषयी नाही राहिला हो. काय आता तुझे शब्द बरोबर आहे बा खरेच ठरले हो. बाकी आहे पण तुझे राजा खरोखर हो. तुझे म्हणजे जे ठरवतं तू ते बरोबर असते राजा हो. बरं आता काय म्हणते ईट भट्टीचं कसं करतं आपलं सुरू करायचं का काय म्हणलं लाईनी पाटलाला भेटले होते का म्हणलं. अरे काय हो त्याला म्हणलं मग भेटले होते रस्त्यानं आता मी म्हणलं का काय झालं ईट भट्टीचं. नाही म्हणे ते बाबाला विचारतो म्हणे निर्णय घेऊन सांगतो म्हणे हो. तेच तर म्हणे आता मी ते T20 मध्ये मॅचमध्ये पैसे लावले म्हणे तर अंगलट आलं म्हणे बाबाला नाही विचारलं तर म्हणून मी म्हटलं बरं विचारा बा तुम्ही हो. आता उद्या पाहू काय म्हणते तर बरं ते जाऊ द्या विषयी तिकडे हे महत्वाचं आहे आता इकडे पोटात काहीच नाही माया गॅस सरला माहीतचा हो. तर म्हणलं उद्याचे दिवस पुरता देता का तुमची इच्छा सिलेंडर. आता किती आपत आहे आता माहीत असते 1 सिलेंडर याला देऊन मी काय उपाय देऊ. अरे आता तुला कोण सांगे आता सांग बा आता माहिती 1 सिलेंडर आहे बा आता ते तुला देऊन आम्ही काय करू म्हणलं आम्ही भजन करावं मग सांग बा हो तूच सांग नका सांगू ना. 2 सिलेंडर आहे तुमची इथं काय बोलता तुम्ही 2 होते सिलेंडर मला माहित नाही का. एकच आहे ना बा पाय ना स्वयंपाक खोलीनी जाऊन एकच आहे ना आमची इथं किती दिवसाचं एक आहे ना. 1 सिलेंडर खराब झालं आमचं आम्ही भंगारवाले विकून टाकलं ते तर जमा आम्ही तर आता मग आता काय करावं का जा भलं लागन तर मी 200 रुपये शिल्लक देतो तुम्हाला 1100 देतो बा. तुम्ही 900चं घेतलं असेल तर खरं बोला. नाही देतच खरंच नाही म्हणलं आमची इथं एकच सिलेंडर आहे बाबा. ते आता म्हणलं अर्ध तर होत आला आम्हालाच आता काळजीत पडलो मला त्यावेळेस तर म्हणलं आता इंधन काढी आणलं म्हणलं उद्या जरासं कवटा घाट. बरोबर आहे आता सांगा आता मा घरतीला म्हणलं चूल पेटवते म्हणजे नाव आहे नका घेऊ. बरं पाहतो मग आता अजून कोणाची इकडे भेटन तर मी काय म्हणतो काही कोणाला मागू नको तू कारण की वरूनच आता गॅस नाही तर सगळ्याची परिस्थिती सारखीच झालेली आहे. सगळ्याला वाटते आपल्याला पुरला पाहिजे मग काय तर तेच तर पाठी लावायची पहिले घरावर गॅस सोडून बोला हो. दुसरं काही मागा एक परी सायकल मागा काही मागा हो पण गॅस नका मागवा. हो ना तेच झालं ना आता आमची तर 2 असून दोन्ही आता भरलेलं नाही तर बरं पाय तुम्ही आता मला वाटते कुठं जावले का तर कोणाची तर भेटेल अंदाज तुमचा.
एक काम करतो, तुला गावात तर कोणी देणार नाही. हो, एक जण देऊ शकते फक्त. हो, डॅनी बुडा नाही का, ती एकटाच राहते. हो, त्याने म्हणा बा तुम्ही घरी काय स्वयंपाक करता, येरी झाबरू तिकडे आहे. हो, तर म्हणा आपल्याच घरी जेवायला येत जा म्हणा, आणि त्याचं सिलेंडर घेऊन चालले जा घराकडे. हे बाकी सल्ला बरोबर आहे त्यांचा, नाही का. हो, त्याला मन लागन बा घरी तुम्ही स्वयंपाक काही करू नका बा, भले माहीत आहे नाही का, असं जमन आला दा. तसंच चालते तिथे. हो, तर बसन ते, नाही तर कोणी देणार नाही तुला, कोणीच देणार नाही. हो, जाय मग लवकर, नाही तर अजून ती चालला दिन वावरात. डॅनी आबाजी, हो, आपल्याला गॅस पाहिजे. हो हो, कसं आहे, गॅस गेला, स्वयंपाकाला काहीच इलाजच नाही राहिला आता. हो, लागन तर आपल्या इथे जेवण करायला या तुम्ही, 2 दिवसात गॅस येते आपला. ते काय मोठी गोष्ट आहे का? 2 सिलेंडर आहे आपल्यापाशी. मग काय तर आपलं तर एक नाही, वर्षभर सरतले का घेऊन जाय, पडू नये भरू. मग काय तर कायसाठी असते, आज मी दिलं उद्या तू देशील. पहा म्हणलं, याले म्हणजे माणुसकी आहे. अशा परिस्थितीत जे माणूस मदत करते तोच खरा मित्र आणि सहकारी. अशा परिस्थितीमध्ये आज देशामध्ये संकट येऊ पाहत आहे. गॅसचा आपल्याला पुरवठा तुटवडा जाणवत आहे. अशा परिस्थितीमध्ये उद्योगधंद्यावर, आपल्या हॉटेल व्यवसायावर मोठ्या प्रमाणात त्याचा परिणाम होत आहे. आणि अशा कालावधीमध्ये एकमेकांना सहकारी भूमिका ठेवा, सरकारला सहकार्य करा. कारण की पर्यायी व्यवस्था आपल्याला यूज करायची आहे. कारण की गॅस पुरवठा जर झाला नाही तर आपल्याला त्याच्याशिवाय दुसरा पर्याय म्हणून इंधन म्हणा, सौर ऊर्जा, इंडक्शन कुकर इत्यादी पाळायचा आहे. बस एवढेच सांगणे आहे. धन्यवाद. उद्या व्हिडिओ येईल नवीन विषय घेऊन. ठीक आहे, 5 वाजता.